धारूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी 6 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमध्ये नगराध्यक्षपद सर्वसाधारण म्हणजेच खुला प्रवर्गासाठी सुटले। म्हणजेच आता कोणत्याही जातीची महिला आणि पुरुष नगराध्यक्षपदासाठी आपला अर्ज करू शकतात। म्हणजेच गेल्या 4 वर्षापासून प्रशासकामुळे शांत असलेली धारूर नगरपालिका निवडणुकीनंतर पुन्हा गजबजणार आहे। धारूर नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गाला जाहीर झाल्यापासून राजकीय समीकरणांचा जोर सुरू आहे। प्रत्येकाला निवडणुकीच्या रिंगणात उभं राहण्याची मनोमन इच्छा निर्माण झाली आहे। परंतु पुढच्या काही दिवसात कोणता राजकीय पक्ष आपल्या कोणत्या कार्यकर्त्याला आणि पदाधिकाऱ्यांना पुढे करतो याकडे धारूर वासियांचं लक्ष लागलंय। धारूर नगरपालिकेचं राजकीय गणित नेमकं काय आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। नगर परिषदेचा कार्यकाळ संपून तब्बल 4 वर्ष प्रशासकांच्या हाती शहराचा कारभार होता। या काळात शहराच्या विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले, तर काही ठिकाणी प्रशासकीय निर्णयांवरून नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटले होते। प्रशासक राजकाळातच शहराची महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना पूर्णत्वाकडे गेल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून समाधानही व्यक्त केलं गेलं। प्रशासक राज सुरू होण्यापूर्वी शहराचा कारभार नगराध्यक्ष डॉक्टर स्वरूपसिंह हजारी यांच्याकडे होता। त्यांनी 9 वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत आपले प्रतिस्पर्धी उमेदवार माधव निर्मळ यांचा पराभव करून नगराध्यक्षपद मिळवलं होतं। मात्र प्रशासक कालावधीत धारूर नगर परिषदेचा कारभार आमदार प्रकाश सोळंके यांच्या प्रभावाखालीच राहिला आहे। प्रशासक कारभार करत असताना आमदार सोळंके यांनी पहिले 2 वर्ष माधव निर्मळ यांच्या माध्यमातून शहराला दिशा देण्याचा प्रयत्न केला, परंतु राजकारणात समीकरण क्षणाक्षणाला बदलत असतात। त्याप्रमाणेच विधानसभा निवडणुकीच्या वेळी माधव निर्मळ यांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्या विरोधात उमेदवारी दाखल करून थेट लढाई केली। त्यामुळे सध्या सोळंके यांच्या पक्षाला उमेदवार शोधावा लागणार आहे। त्यांचा उमेदवार कोण असणार याबाबत अनिश्चितता आहे। उमेदवार पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांमधून दिला जाणार की बाहेरून आयात केला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान आरक्षण सर्वसाधारण असल्याने धारूरमधील माजी आजी नगरसेवक, संभाव्य उमेदवार आणि नव्या चेहऱ्यांनी आपल्या राजकीय भविष्याचा विचार सुरू केलाय। शहरात अनेक गट तट सक्रिय झाले असून प्रत्येक प्रभागात तिकिटासाठी रस्सीखेच सुरू होणार आहे। 10 प्रभागातील 20 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष असा एकूण 21 सदस्य धारूर नगर परिषदेला चालवणार आहेत। भारतीय जनता पक्ष, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, दोन्ही शिवसेना, MIM तसेच अपक्ष उमेदवारही आपले गणित मांडण्याच्या तयारीत आहेत। प्रशासक कालावधीत शहराच्या विकासाच्या अनेक योजना केवळ कागदावर राहिल्या। रस्ते, पाणी पुरवठा या 2 महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्या असल्या तरी बाजारपेठेचे नियोजन, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य आणि नगररचना या विषयांवर नागरिकांना पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवून घ्यावे लागणार आहेत। खुल्या प्रवर्गामुळे आता स्पर्धा अधिक खुली झाली असून जात, धर्म व पक्षभेद न राहता स्थानिक पातळीवर नेतृत्व महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे धारूरची निवडणूक प्रतिष्ठेची लढाई ठरण्याची चिन्हे दिसतात। येणाऱ्या निवडणुकीत भाजपचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर स्वरूपसिंह हजारी यांचंच नाव पुन्हा चर्चेत आहे। अजित पवारांच्या पक्षाकडून आमदार प्रकाश सोळंके ऐनवेळी नवीन चेहरा रिंगणात आणतात की माधव निर्मळ पक्षाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवतात हे देखील तपासावं लागणार आहे। निर्मळ यांनी आमदार सोळंके यांच्या विरोधात निवडणूक लढवलेली असल्याने ते निर्मळ यांच्या नावाचा विचार करण्याची शक्यता कमी आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अर्जुनराव गायकवाड यांनीही आपण निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय, तर राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके यांचे समर्थक नितीन शिंगारे हे सुद्धा नगराध्यक्षपदाची निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत। तसेच शहरात माजी नगराध्यक्ष म्हणून काम केलेले विठ्ठल आप्पा जाधव यांचे पुतणे बालाभाऊ जाधव यांच्याकडेही संभाव्य उमेदवार म्हणून पाहिले जात आहे। तर या सर्वांना मीच शह देऊ शकतो असं सांगणारे नवभूमी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष, ज्यांनी मागील 4 वर्षापासून नगर परिषद निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे, असे सुरेश गवळी हे देखील निवडणुकीच्या रिंगणात हाबूक ठोकून तयार आहेत। सोशल मीडियाद्वारे मुस्लिम समाजही यंदाची नगर परिषद अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी आश्वासक चेहरा देणार असे चित्र उभं केलं जात आहे। मुस्लिम समाजाने एखाद्या पक्षाकडून उमेदवारी मिळवली तरच त्यांना काही भवितव्य असेल, अन्यथा स्वतंत्र उमेदवार निवडून येईल याची शक्यता मुळीच दिसत नाही। धारूर नगर परिषद निवडणुकीत भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना एकत्र निवडणूक लढतील, पण तरीही आमदार सोळंके यांचाच महायुतीत अंतिम शब्द असणार आहे। पंकजदाई मुंडेंकडे भाजपचं नेतृत्व असलं तरी त्यांनी कधीच धारूरच्या प्रश्नात लक्ष घातलेलं नाही, त्यामुळे यंदाही त्या लक्ष घालतील अशी शक्यता वाटत नाही। कार्यारंभ डिजिटलसाठी ही स्टोरी लिहिली होती आमचे धारूर प्रतिनिधी सचिन थोरात यांनी। बाकी धारूर शहराला विकासाच्या वाटेवर नेईल असं तुमच्या मनातील नगराध्यक्ष कोण आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि तुम्ही कार्यारंभ चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। स्टोरीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया लवकरच नव्या नगर परिषदेचं राजकीय गणित घेऊन। धन्यवाद।